आज महाशिवरात्रीचा पहिला श्रावण सोमवार आणि त्या दिवशी नागपंचमी आल्यानं कावड यात्रा दिंड्या औंढा नागनाथ मंदिरात रात्रीपासून दाखल झाल्यात। हर हर महादेव बम बम भोलेचा गजर करत भाविक नागनाथाचं दर्शन घेतात। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। आज श्रावण सोमवार आणि महाराष्ट्रातील संपूर्ण श्रावण सोमवार निमित्त देशभरातील संपूर्ण शिवमंदिर आपल्या सजल्याचं पाहायला मिळतंय। बघता की सध्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये बघताय की देशातील 8व्या ज्योतिर्लिंगापैकी हे औंढा नागनाथाचं मंदिर आहे। बघताय की या ठिकाणी रात्रीपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। बघताय रात्री 2 वाजता या ठिकाणी जे इथलचे देवस्थानचे अध्यक्ष आहेत तहसीलदार हरीश गाडे, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक या ठिकाणी श्यामकुमार डोंगरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली आणि त्यानंतर 2 वाजल्यापासून जे आहे ते मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। बघताय की मोठ्या संख्येने भाविक जे या ठिकाणी दाखल झालेत, मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळते। बघताय की या ठिकाणी जे कारण की आज श्रावण सोमवार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी पहिल्या श्रावण सोमवार निमित्त आज नागपंचमी आल्याने या ठिकाणी भाविक जे आहे ते मोठ्या प्रमाणात औंढा नागनाथ मंदिरात जे आहे ते शंकराचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत इथे पुजारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। मला सांगा, या ठिकाणी आज महाशिवरात्री सुरुवात झालेली आहे, श्रावण सोमवारला सुरुवात झालेली आहे, मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। काय श्रावण सोमवार पहिला महत्व काय असणार आहे? आज हे नागदेवतेचं स्थान आहे। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग आहे। ज्या ठिकाणी नागदेवतेला लोक भरपूर मानतात। नागपंचमी आणि प्रथम श्रावण सोमवार असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दी भरपूर झालेली आहे आणि आज महादेवाला शिवमूठ ही तांदूळाची आहे। माणसाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी शिवमूठ तांदूळ वाहिल्या जाते, 108 बेल वाहिल्या जातो। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग आहे। रात्रीपासून जवळपास 2 वाजल्यापासून भाविकांच्या अशाच प्रकारे रांगा लागलेल्या आहेत। हर हर महादेव आणि बुम बम भोलेच्या गजरामध्ये या ठिकाणी भक्त जे आहेत ते दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत।